आज आपण या ठिकाणी सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर ची जोडणी आणि सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर चे कार्य या ठिकाणी आपण हे प्रात्यक्षिक करणार आहोत। या प्रात्यक्षिकासाठी आपल्याला या ठिकाणी डिव्हाइस स्टार्टर, सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर तसेच 3 फेज इंडक्शन मोटर ची आवश्यकता आपल्याला आहे। सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर डिव्हाइस स्टार्टरशी सर्किट मध्ये कशा पद्धतीने जोडायचा आहे यासाठी आपण या ठिकाणी सर्किट डायग्राम याचा काढून घेतलेला आहे। या सर्किट डायग्राम प्रमाणे आपण यांची आता जोडणी पाहू। तर सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर हा डिव्हाइस स्टार्टरचा पॉवर डायग्राम मध्ये जो येणारा L1, L2, L3 हा सप्लाय आहे, त्याच्याशी आपल्याला हा सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर पॅरलल जोडायचा आहे। या सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर वर या ठिकाणी L1, L2, L3 तसेच 4 आणि 5 असे 5 टर्मिनल्स या ठिकाणी आहे। तर प्रथम आपण डिव्हाइस स्टार्टरला येणाऱ्या L1, L2, L3 शी आपण सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर पॅरलल पद्धतीने जोडणी करून आपण याची घेतली, म्हणजे याचा फेज सिक्वेन्स सुद्धा आपण याच क्रमाने घेतलेला आहे जो स्टार्टरला आलेला आहे L1, L2, L3। याच्या 4 आणि 5 नंबर टर्मिनल हे एनव्हीसीच्या सिरीज मध्ये हे 2 पॉइंट्स आहेत आणि डिव्हाइस स्टार्टरच्या एनव्हीसी ला जाणारा जो एक फेजचा सप्लाय आहे तो आपण या 4 आणि 5 नंबरच्या टर्मिनल मार्फत या ठिकाणी एनव्हीसी ला दिलेला आहे। अशा पद्धतीनं सर्किट डायग्राम प्रमाणे आपण या सिंगल फेजिंग प्रिव्हेंटरची डिव्हाइस स्टार्टर सोबत जोडणी आपण करून घेतलेली आहे। आता हा सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर या ठिकाणी 3 फेज इंडक्शन मोटरचं सिंगल फेजिंग होण्यापासून या ठिकाणी संरक्षण करतो। 3 फेज इंडक्शन मोटर अर्थात 3 फेज सप्लाय वर कार्य करते। या 3 फेज सप्लाय पैकी कुठलाही एखादा फेज त्या ठिकाणी जर मिसिंग असेल तर त्या ठिकाणी सिंगल फेजिंग प्रिव्हेंटरच्या माध्यमातून ती मोटर सप्लाय पासून अलग होते। 3 फेज इंडक्शन मोटरला 3 फेज मिळत नसतील, कुठलाही एखादा फेज जर नसेल तर याला आपण सिंगल फेजिंग होणं असं म्हणतो। तर या सिंगल फेजिंग होण्यापासून हे सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर मोटरचं संरक्षण करतं। तर प्रत्यक्ष कशा पद्धतीने हा सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर काम करतो ते आपण या ठिकाणी पाहू। आपण या ठिकाणी 3 फेज सप्लाय ऑन केलेला आहे। स्टार्टरला L1, L2, L3 या क्रमाने 3 फेज सप्लाय आला असेल आणि त्याच क्रमाने जर प्रिव्हेंटरलाही या ठिकाणी मिळत असेल तर या सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर वर या ठिकाणी हेल्दी इंडिकेशनचा इंडिकेटर आपल्याला या ठिकाणी ऑन झालेला पाहायला मिळतो। तो ऑन झाला की याचे 4 आणि 5 नंबरचे टर्मिनल या ठिकाणी एनसी होतात, म्हणजे क्लोज होतात। त्यामुळं एनव्हीसी ला जाणारे दोन्ही फेज आपण स्टार्ट बटन दाबल्यानंतर मोटरला मिळणार आहे। आता डिव्हाइस स्टार्टर वरील आपण स्टार्ट बटन या ठिकाणी दाबतोय। 3 फेज इंडक्शन मोटर या ठिकाणी सुरू झालेली आहे। तसंच आपल्याला सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर वर या ठिकाणी हेल्दी इंडिकेशनचा इंडिकेटर आपल्याला लागलेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। जर अचानकपणे मोटर रनिंग अवस्थेमध्ये एखादा फेज जर मिसिंग जर झाला तर या ठिकाणी ही मोटर बंद होणार आहे। मग या ठिकाणी कुठलाही फेज जर या ठिकाणी मिसिंग जर असेल तर या ठिकाणी ही मोटर आपल्याला बंद झालेली पाहायला मिळते। स्टार्टरच्या एनव्हीसी ला जाणारा एक फेजचा सप्लाय या कॉन्टॅक्ट पॉइंट पासून ओपन होतो आणि स्टार्टर या ठिकाणी बंद होते। तर अशा पद्धतीनं सिंगल फेजिंग प्रिव्हेंटर
हा थ्री फेज इंडक्शन मोटरचं सिंगल फेजिंग होण्यापासून संरक्षण करतो. तसंच सिंगल फेजिंग प्रिव्हेंटरच्या माध्यमातून जर सिंगल फेजिंग प्रिव्हेंटरला योग्य क्रमानं फेज सिक्वेन्स जर मिळाला नाही तरी तो मोटरला त्या ठिकाणी सुरू होऊ देत नाही. त्यामुळं एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये थ्री फेज इंडक्शन मोटर फिरवण्याकरिता सुद्धा आपल्याला या सिंगल फेजिंग प्रिव्हेंटरचा उपयोग